नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. गोरेगाव बबई टोला गाव आहे. तिथली आज घटना आहे. तर सत्य घटना आहे. कविता वय 18. फॅमिलीबरोबर राहत असते. गरीब परिस्थिती असते. वीटभट्टीवर काम करत असते. आई वडील आणि तिचं वय असतं 18 कवितेचं. तर तिचे स्वप्न खूप मोठे असतात तिला, कारण खूप गरिबी बघितलेली असते. त्याच्यामुळे तिला वाटतं की आपण चांगलं जीवन जगावं, चांगलं राहावं. तर तिथेच मालक असतो ज्याचं नाव असतं मुस्तफा. कविता दिसायला सुंदर असते, वय 18 असतं. तर जो शकील मुस्तफा असतो मालक, पैसा भरपूर असतो. त्याची नजर कविताकडे जाते. तिथेच तो मुस्तफा आणि कविताची ओळख होते. त्यानंतर तो तिला गिफ्ट देत असतो. कवितेलासुद्धा आनंद होतो. त्यानंतर त्यांचं भेटणं चालू होतं. असे बरेच दिवस चालतात. आता हा शकील मुस्तफा याची पण इच्छा पूर्ण झालेली असते. आता याला वाटतं, कारण याला फक्त शरीर पाहिजे नसतं तिचंवालं, फक्त त्याचा उपयोग घ्यायचा असतो. पण ही जी कविता असते ना, हिला असं वाटतं की हा खरोखरच माझ्यावर प्रेम करतो. ही अंधविश्वास ठेवते. पण नंतर खूप दिवस असं भेटतच राहतात. त्यानंतर ती प्रेग्नेंट राहते. ती त्याला सांगते की मी प्रेग्नेंट आहे, माझ्याशी लग्न कर. त्याला बायको असते, मुलं असतात. तो तिला सांगतो ॲबॉर्शन कर, मी सगळं खर्च करतो. पण ती ऐकत नाही. ती म्हणते मी करणार नाही, तू माझ्याशी लग्न कर, हट्ट धरते. आता त्याला वाटतं मी एवढा मोठा मालक, माझी प्रतिष्ठा सगळं धुळीला मिसेल. तो काय करतो, एक दिवस तिला बोलवतो. तिला म्हणतो हा मी करणार आहे लग्न, ये. तिला आनंद होतो. तर ती त्याला भेटायला जाते. तिथेसुद्धा त्यांचे वाद होतात. तो म्हणतो ॲबॉर्शन कर. ती म्हणते मी करणार नाही. तर तो काय करतो, तिला डायरेक्ट ढकलून देतो. तो खाली पडते. खाली पडल्यानंतर तिचं मणकं दाबतो. त्यानंतर पेट्रोल टाकून पेटवून देतो जंगलामध्ये बॉडी, कुणाला कळणार नाही असं. त्यानंतर घरी निघून येतो आणि झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी तिथून गावकरी लोक चाललेले असतात. त्यांना ती बॉडी दिसते. जवळली पोलिसांना कळवतात. पोलिसांचं पथक तिथे येते. पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवतात. नंतर तर त्याच्यामध्ये सुद्धा तिचा गळा आवळून तिला जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, जाळलेला आहे. नंतर मग तिची चौकशी होते. नंतर कळतं ती कविता आहे. तर नंतर मग याला पकडतात. तर बघू शकता तिचं पण आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्याचं पण झालं. तो आता जेलमध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. कुणावरही अंधविश्वास ठेवू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.